भरत गोगावले यांनी मोठं विधान केलेलं आहे की इथे लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाही, म्हणजे लाडक्या बहिणींना 1,500 रुपये म्हणजेच 1,500 रुपये मिळतच राहणार आहे. लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये बंद होणार नाही असे भरत गोगावले यांनी सांगितलेलं आहे व 2100 रुपये देण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घ्यावा लागणार आहे हे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. पण अजून त्यांनी एक विधान केलेलं आहे की 2 व्हीलर वाले किंवा 4 व्हीलर वाल्यांना सुद्धा पैसे देण्यात आलेले आहे, म्हणजे इथे घाई गडबड करण्यात आलेली आहे व लाडक्या बहिणीबाबत ही त्रुटी निर्माण झालेली आहे. आता पुढे जाऊन कोणत्या महिला अपात्र होतील हे सुद्धा सांगता येणार नाही. जे निकष आहे ज्यांनी पाळलेला आहे त्यांचे पात्रता राहणारच आहे व त्यांना पुढे 1,500 रुपये मिळतच राहणार आहे. जी काही घाई गडबड झालेली आहे त्या चुकांमध्ये सुधारणा करण्यात येईल व इथे लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यात येणारच आहे हे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे व कॅबिनेटमध्ये लवकरात लवकर 2100 रुपयेचा निर्णय घेतला जाऊ शकतो हे सुद्धा म्हटलेलं आहे. याबाबत काय सविस्तर माहिती आपण पुढे बघूयात. यांनी लाडकी बहीण योजनेविषयी मोठं विधान केलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यावेळी घाई गडबडीमध्ये 4 व्हीलर 2 व्हीलर वाले आणि नको त्यांना लाभ दिला गेला असं गोगावले म्हणाले. तर मंत्री भरत गोगावले यांनी याविषयी कबुली दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये बंद होणार नाहीत असंही ते म्हणाले. 2100 रुपये देण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घ्यावा लागणार आहे. पूर्वीच्या त्रुटी राहू नयेत याची दक्षता घेतली जाते असंही मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिलंय. जे 1,500 रुपये आहेत ते तर पहिले बंद होणार नाहीत याची आम्ही दक्षता घेतोय आणि 2100 रुपये देत असताना योग्य लोकांना कारण काय झालं त्यावेळेला थोडं घाई गडबड झाली की 4 व्हीलर वाल्यांना 2 व्हीलर वाल्यांना आणि नको त्यांना, कारण आपण पाहिलं अकोला का कुठून तरी त्या एका महिलेने बिचाऱ्याने पैसे परत पण केले. म्हणजे अशा काय त्रुटी राहू नये होऊ नये चुका म्हणून करतो.